नमस्कार. आजचा आपला टॉपिक आहे पृथ्वीचे अंतरंग. तर पृथ्वीचे अंतरंग हे मुख्यत्वे 3 भागामध्ये विभागले जातात. जसं पहिलं आहे शिलावरण, ज्याला आपण लॅथोस्फिअर पण म्हणतो. दुसरं आहे मेंटल प्रावरण आणि तिसरं आहे कोर म्हणजे गाभा. तर शिलावरण हे मुख्यत्वे 2 भागामध्ये विभागलं जातं. खंडीय कवच आणि महासागरीय कवच. जसं समुद्र तळ. तसंच प्रावरण मेंटल हे 2 भागामध्ये विभागलं जातं. आउटर मेंटल अँड इनर मेंटल. तसंच गाभा हे 2 भागामध्ये विभागलं जातं. आउटर कोर अँड इनर कोर. तसंच आपण बघू शकतो की शिलावरणाची आपण जर लांबी बघितली तर तिची जवळजवळ 100 किलोमीटर हे 100 किलोमीटरपर्यंत शिलावरण पसरलेलं आहे. तसंच आपण प्रावरणाची जर लांबी बघितली तर प्रावरण हे जवळजवळ 2870 किलोमीटरपर्यंत पसरलेलं आहे. तसंच ते घन स्वरूपाचं आहे. आणि आपण गाभ्याचा विचार केला तर गाभ्याची लांबी जवळजवळ 3471 किलोमीटरची आहे. आणि पृथ्वीचं केंद्र हे आपल्याला 6371 किलोमीटरवर बघायला भेटतं. तसंच आपण बाह्य गाभाचा विचार केला तर बाह्य गाभा हा द्रव स्वरूपाचा आहे आणि आंतरगाभा इनर कोर हे घन स्वरूपाचा आहे. तसंच पुढे बघितलं तर आपण बघू शकतो की शिलावरण हे मुख्यत्वे ॲसिडिक रॉक्स म्हणजे रूपांतरित खडकांनी बनलेलं आहे. तसेच त्याचे भूकवच म्हणजे जे खंडीय कवच आहे ते सियाल म्हणजे सिलिका आणि ॲल्युमिनियमनी बनलेलं आहे. तसेच त्याचं सागर तळ हे सियाल आणि सायमा म्हणजे सिलिका आणि मॅग्नेशियमनी बनलेलं आहे. तसेच शिलावरण आणि प्रावरणाच्या मध्ये दुर्बलावरण भेटतं. दुर्बलावरण दिसतं की ज्याच्यामधून आपल्याला लावारस बाहेर पडताना त्या भागातून आपल्याला लावारस बाहेर पडताना दिसतो. तसेच तसेच आपण प्रावरणाचा विचार केला, मेंटलचा विचार केला तर ते 2 भागामध्ये विभागला जातो. बाह्य प्रावरण आणि आंतरप्रावरण. मुख्यत्वे प्रावरण हे बॅसाल्टिक खडक म्हणजे अग्निजन्य खडकनी बनलेला आहे. बाह्य प्रावरणपेक्षा आंतरप्रावरणमध्ये खडकाची घनता वाढते, तापमान वाढते आणि खडकांवर पडणारा दाब पण वाढतो. म्हणून बाह्य प्रावरण आणि आंतरप्रावरण हे दोघं वेगळे करण्यात आलेले आहे. तसेच बघू शकतो आपण गाभा म्हणजे कोर हे 2 भागामध्ये विभागले जातात. जसं बाह्य गाभा आणि आंतरगाभा. बाह्य गाभा हा द्रव स्वरूपाचा आहे, जो निकल, फेरस आणि सिलिकानी बनलेला आहे. आणि आंतरगाभा जो निफे म्हणजे निकल आणि फेरसनी बनलेला आहे, जो घन स्वरूपाचा आहे. प्राथमिक भूकंप लहरी जसं प्रायमरी वेव्स आपल्या जे आहे ते आंतरगाभ्यामध्ये त्याचा वेग जास्त असतो म्हणजे बाह्य गाभ्यापेक्षा. त्यामुळे निष्कर्ष काढण्यात आला की बाह्य गाभा हा द्रव स्वरूपाचा असावा. तसंच पुढे बघितलं तर सियाल आणि सायमा ह्या दोघांची घनतेमध्ये डिफरन्स आहे. हे आपण कॉनरेड ह्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले. म्हणून त्या दो त्या दोघांच्या त्या दोघांमधल्या विलकताला आपण कॉनरेड विलकता असं म्हणतो. तसंच सायमा आणि बाह्य प्रावरण यांच्या घनतेमध्ये पण फरक आहे, डिफरन्स आहे. हे आपल्याला मोहो या शास्त्रज्ञांनी आपल्याला शोधून काढलं. तर म्हणून त्याला मोहो विलकता म्हणतात. तसंच बाह्य प्रावरण आणि आंतरप्रावरणमध्ये रेपट्टी विलकता आहे. आंतरप्रावरण आणि बाह्य गाभाच्या मध्ये गॅटनबर्ग विलकता आहे. आणि बाह्य गाभा आणि आंतरगाभ्याच्या मध्ये लेहमन विलकता आहे. जसे जसे आपण पृथ्वीच्या खोलात जातो तशी तशी आपली पृथ्वीमध्ये घनता आपली वाढत जाते. डेन्सिटी आपली वाढत जाते. जशी शिलावरणाची डेन्सिटी आपली 3 ग्राम पर सेंटीमीटर आहे, तशीच प्रावरणाची डेन्सिटी आपली 3.5 आहे. आणि गाभ्याची आपली डेन्सिटी आहे 5. आणि तसेच आपण पृथ्वीच्या केंद्राचा विचार केला तर त्याची डेन्सिटी आपल्याला 13 ग्राम पर सेंटीमीटर
क्यूब बघायला भेटते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यशस्वी शाळेचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.